वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग। आज आहे 4 मे 2025 आणि आता मी जाते आहे दगडूशेठला, कारण उद्यापासून माझे पेपर येणार. आय नीड आशीर्वाद ऑफ माय गनू. मी आता आली आहे रिटर्न 11:30 वाजता. मी सकाळी 6:30ला गेली होती आणि फायनली मी पोहोचले. मी खूप थकली आहे, पण उद्याच्या पेपरचा अभ्यास पण करायचा आहे. तसं नाही माझ्यासोबत आता लोक धोका देतात. 50 वेळा विचारलं माझ्यासोबत दगडूशेठला येते का मला भाव खायचं आहे ना. रसिका दीदी कुठे गेली तू? मी छान दिसते ना ॲज ऑलवेज. अजून 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 ही बघा गाईस, पारुशी मुलगी. आता तिने किती 12 वाजता जरा लाज वाटायला पाहिजे. सकाळी 6:30 बाहेर पण माझे कपडे टाकले. काय बोलली मावळ? अरे तुम्हाला सारखे जमण्याची गोष्ट समजते का? नाही समजत ना. येडे गोष्ट सिरियसली. हे बघा गाईस, मी रसिका काय नाव फुलावले आणि ही जोपासना नाही. अंजली एंडे. गाईज माझे केस एवढं खराब दिसतंय का मला कमेंट करून सांगा. माझ्या रूममेट्स खूप नालायक आहे, त्या बोलते की मी खूप खराब दिसते, बट आय डोंट थिंक सो. जस्ट लुक ॲट मी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता मी 4:30 वाजता झोपेतून उठली. आता मी टिफिन आणायला जाणार आहे, नंतर मी अभ्यास करायला बसणार आहे जेवण करून. मी रात्रभर ऑब्व्हियसली झोपली नव्हती, तर मग मी 2 तास झोप घेतली मंदिरात आल्यानंतर. ते मला क्विक नॅप म्हणायचं होतं, पण ते क्विक तर काही झालं नाही. सो लेट्स सी आता आपण काय किती अभ्यास करतो. उद्यापासून आमचे पेपर आहे. आमचं सगळ्यांचे उद्यापासून पेपर आहे आणि आमचं नशीब खूप ॲज ऑलवेज आमच्या पेपरच्या एक दिवस आधी आमच्या तुमच्यासमोर डीजे लागतो आणि मला ठेवायचं काय नसणार. त्यावेळेस पण आहे काय म्हणजे यांना काय दिसतंय तिथे, काय आहे काय तिथे, काय मूवी लावली आहे की काय आहे? म्हणजे एवढे रिकाम तिकडे असू शकतात का मुलं? सिरियसली हाय एव्हरीवन. आज माझा मेडिसिनल केमिस्ट्रीचा पेपर आहे. मी ते चांगली सगळी आणि आम्हाला लिटरली 3.5 युनिट येणार आहे. 3.5 युनिट येणार आहे पेपरमध्ये. त्यामध्ये खूप काय UTI एजंट्स, अँटीफंगल, सल्फोनामाइड्स, अजून ब्ला. आणि माझं फक्त अँटी मलेरियल झालं आहे आणि अँटी UTI एजंट झाले आहेत. आता मला खूप सारा सिलेबस कवर करायचं आहे. आता 7 ते 1 मी कंटिन्यू बसणार. 1 तर नाही म्हणू शकत, बट ॲटलीस्ट 12-12:30 5-5:30 तास मला कंटिन्यू बसून अभ्यास कंप्लीट करायचा आहे. आणि सगळं रिव्हिजन सगळं सिरियसनेस सगळं स्टडी आता होणार आहे माझा. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता मैं अभ्यास करते ना, आता वाटतं भाई इतना इंटरेस्टिंग सिलेबस मैंने पहले क्यों नहीं पढ़ा. पहले पढ़ लेते तो ज़्यादा अच्छा होता था. एक बार और रिवीजन हो जाती है. सिलेबस ही खत्म नहीं होगा, रिवीजन कब करूँ?